ड्रॉप करतोय माझ्या बाबांकडे. वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहे मॉर्निंगचे 6. दीपालीचा स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता जाऊ आम्ही थोड्याच वेळात जिमला, कारण आज आहे फ्रायडे. तर जिम झाल्यानंतर मी जाईल ऑफिसला. दीपाली दिवसभर जियाना च्या सुट्ट्या, आता वॅकेशन्स लागलेल्या आहे स्कूल नसल्यामुळे, तर तिच्यासोबत ती टाईम स्पेंड करेल. तिच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते घेईल दिवसभरामध्ये आणि असा राहील आजचा आमचा टोटल ओव्हरऑल दिवस. तर दीपालीने स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवेल, कारण आईबाबांच्या घराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आम्ही त्यामध्ये कम्प्लिटली बिझी होतो. तर तिथे होती पेंटिंग, हॉलचं रिनोव्हेशन होतं, भरपूर काही गोष्टी होत्या, त्या तुम्हाला पुढे आम्ही दाखवूच. होम टूर एक नक्की आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि चला तर मग आज दिवसभरात आम्ही काय करू हे नक्की तुम्हाला ब्लॉग थ्रू शेअर करतो. तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. चला तर याच्यामध्ये कुकर काय वरण आहे, सगळं झालेलं आहे, फक्त चपाती बाकी आहे. आणि माझा टिफिन. चल गुड मॉर्निंग. एवढं लवकर उठली आणि तू स्वयंपाक केला, ॲप्रिशिएटेड. कारण याच्यानंतर आहे वर्कआउट आता हेवी. मी जियानासाठी काढून ठेवलो, मुद्दाम बॅगमध्ये नाही टाकलं, बट तू खाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. आणि जियाना इथे आहे झोपून. जियाना जियाना ए पिल्लू, चला जायचं आहे मायाबाकडे. बनाना खाल्ला मम्मानी. थोडासा काही त्रास देत आहे, कारण खराब आहे तरी आतून नाही, थोडं गोड पण कमी वाटलं मला. गोड नाही, ब्लॅक आहे ना आतून. नाही माझा नव्हता. तर खराब असतो का असा? माहित नाही टेस्ट. कुठनं आपण दुसऱ्याकडून घेतलाय ना. मला नाही माहिती, तू घेऊन आलाय ऑफिस मध्ये येतं. हां बरोबर आहे, त्यात त्यांच्याकडनं नाही आणलं, दुसऱ्याकडनं आणलं. दर्शिस सकाळ. मी इथे छान क्रिकेट वगैरे पण खेळतात बघा. त्यांचं पूर्ण 38 सर्कल वगैरे आखून झाले. मे बी काही टुर्नामेंट असू शकते इथे. तर छान व्ह्यू असतो आणि असे सुंदर सकाळ. हे पण हे जिराला द्यायचं नाही म्हणून सांगशील. हां बाबांना सांगावं लागेल, आई दे म्हणजे. आईचं काय असते सेंटेन्स, काय होते खाल्लं. काय होते खाल्लं तर बाई, काय होते म्हणा. चला उठा. नाही नाटक नाही. जिया तू ड्रेस दाखवतो ना फ्रेंड्सला. हे बघा हात बघा तिचा कसा झालेला. जिया ना तुझं हे दाखव ना, तुझी ड्रेस दाखव ना फ्रेंड्सला. गोल फिरून दाखव, गोल. तर काल झालं असं, आम्ही गेलो होतो पॅन्टलून्स मध्ये. म्हणजे आता आमची अॅनिव्हर्सरी झाली काही दिवसांपूर्वी, तर आम्हाला भाग्यश्री ताईने खूप छान असे ड्रेसेस दिले. मला खूप सुंदर ड्रेस दिला, मी तुम्हाला दाखवेलच तो ड्रेस. आणि प्रणवला खूप सुंदर असं शर्ट दिलं. आणि आम्ही पॅन्टलून्समध्ये जो एक्सचेंज करायला गेलो होतो, बिकॉज प्रणवला तो साईज बसत नव्हता. आणि तिथे गेल्यावर जियानाची मज्जा झाली. आम्ही तिच्या त्या शर्टच्या रिप्लेसमेंट मध्ये म्हणून मग जियानाचे भरपूर सारे कपडे 4-5 कपडे झाले तिथे. त्यातला हा एक ड्रेस आहे. चल दाखव फ्रेंड्सला. आणि आणल्याबरोबरच तिने घातला. आणि मला पहिला प्रश्न काय विचारते, मम्मा माझा ड्रेस गोल फिरतो ना. तिला आवडतात तसे. चल उठा. चल बघ किती सुंदर ड्रेस आहे. आणि तो हात बघ कसा करून ठेवलाय तू. आज मूड वेगळा आहे वाटते. तर हा फॅन सुद्धा घेतलेला आमच्या डायनिंग एरियामध्ये लागणार आहे, कारण तिथे होते भरपूर गरमी. चला तर आम्ही
आमच्या हिरोईनला ड्रॉप करतोय माई आबांकडे आणि आम्ही जातोय जिमला. तर बरेच दिवसांपासून हाच रुटीन सोडलंय की सकाळी 6ला उठतो, संध्याकाळी रात्री 10ला झोपतोय आम्ही. आणि आता सवय झाली आहे बऱ्यापैकी त्या रुटीनची. वेळ जर चुकला तर म्हणजे कंटाळा येतो सकाळी उठायला आणि त्राससुद्धा होतो. तर ते डिसिप्लिनमध्ये सगळ्या गोष्टी राहिलेल्या खरंच योग्य असतात. तर येस, आणि बऱ्याच दिवसांपासून आईबाबाच्या घरचं काम सुरू आहे. भरपूर असा त्राससुद्धा झालेला आहे बिकॉज आम्हाला कार्पेंटरच भेटत नव्हते. भेटत होते, 1 मंथ गेला त्यात. भेटत होते तर मध्ये पैसे जास्त बोलत होते आणि काम खूप कमी. आम्ही फक्त हॉलच थोडंफार रिनोव्हेट केलेलं आहे. तर ते फायनल रिनोव्हेशन जे झालेलं आहे ते सगळं मी तुम्हाला वर्क कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही सगळं तुम्हाला गोष्टी दाखवू. आणि आता तर खूप छान वाटत आहे घरी बिकॉज जसं पाहिजे होतं मनासारखं तसं होत आहे आता ते. हो, आणि भरपूर दिवसांपासून आम्ही त्याच गडबडीत आहे. रोज इतवारीला जाणं होतं आमचं रोज. तर कर्टनचं आणि लाईट्सचं आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या लागत होत्या त्या सगळी ऑर्डर्स प्लेस झालेले आहेत. आल्यानंतर जर तुम्हाला काय त्याच्यातनं काही हवं असेल जसं कर्टन्सचे कॉन्टॅक्ट वगैरे मी सगळं इन डिटेल्स जेव्हा होम टूर देईल तेव्हा सगळ्या गोष्टी शेअर करेल. आणि ह्या दिवसांमध्ये ना म्हणजे आता काही दिवस झाले आम्ही ब्लॉग शूटच नाही केले. आणि म्हणजे त्यात ॲनिव्हर्सरीसुद्धा झाली आमची, ते पण आम्ही शूट नाही केलं. पण आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय केलं. थोडेफार फोटोज आम्ही पोस्ट केले होते आणि मी इंस्टाग्रामवर अजून मला वाटतं मी केलीच नाहीये ना. केलीच नाही. तो थोडा मी टाइम होता आणि थोडं असं वाटलं की चला एक म्हणजे नेहमी ब्लॉगिंग मध्ये वेळ भरपूर चालला जातो त्याच्यामुळे आम्ही शूट नाही केलं. असं ठरवलं की आपण हा वेळ स्वतः एन्जॉय करू सगळ्या फॅमिली मेंबर सोबत. तर नक्की आम्ही ब्लॉग तर शूट नाही केला पण फोटोज नक्की तुम्ही बघायला विसरू नका. आणि थोडेफार ग्लिम्स सुद्धा आहेत व्हिडिओज. मी ते ह्या क्लिप नंतर हा बरं तू बोलीच ऐकून घ्या. बोल ना. चाललंय. आणि फ्रेंड्स इराना हा ड्रेसच नाही काढायचा आहे. मला बोलते मला आंघोळ नाही करायची. म्हणतं का? तर म्हणतं हा ड्रेस नाही काढायचा आहे मला. अगं जे ना आंघोळ करून घे, हेअर वॉश करून घे आणि परत हा ड्रेस घालून मग माईला. ठीक आहे? ओके हां बोल. येस, तर मी तुम्हाला म्हणत होते की ॲनिव्हर्सरीच्या ज्या व्हिडिओज होत्या आणि फोटोज होत्या मी ह्या क्लिप नंतर तुम्हाला सगळे टाकते जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते ग्लिम्स बघायला मिळेल. बिकॉज आम्ही खूप एन्जॉय केलं. आमची 5th ॲनिव्हर्सरी होती आणि त्यात आमचे दोन्ही फॅमिलीज आमच्या बरोबर होती. आणि जी आता न्यू एक्सटेंडेड फॅमिली आहे जी जिथे आम्ही राहतोय आमच्या सोसायटीमध्ये ते सुद्धा आमच्या बरोबर होते. आणि ॲक्च्युअलमध्ये असं वाटलं की रिसेप्शन ते बोलतच होते की तुमच्या लग्नाचं रिसेप्शन आहे हे जे आम्ही 5 वर्षानंतर घेतोय. आणि ॲक्च्युली आम्हाला सुद्धा तीच फिलिंग होती. हे मी का म्हणते ना हे तुम्हाला पुढे समजेलच. आणि खूप मजा आली. पण ब्लॉग न शूट करायचा रिझन म्हणजे जे प्रणवने सांगितलं तेच होता. आम्हाला थोडा ब्रेक पाहिजे होता. असं गुंतल्यासारखं झालेलं होतं की जियानला सांभाळायचं, घरचं बघायचं, की आता आईबाबांच्या घरचं काम सुरू होतं ते सुद्धा होतं. आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या ऑल ऑफ सडन येऊन जातात आणि मग ते मॅनेज करायला जरा वेळसुद्धा लागतो. आणि ते म्हणून मग आम्ही ब्रेक घेतलेला होता त्यातनं की थोडा ब्रेक घेऊ, सगळ्या गोष्टी सॉर्ट होऊ देऊ आणि मग जमलं तेव्हा शूट परत स्टार्ट करू. आणि जियाना मला सारखं बोलते शूट कर ना मी बोलते. हो ना ग. ते सांगून देशील त्यात एक डब्बा आहे अजून एक डब्बा आहे ती जियाला नको द्याल. दुसरा मटकी बनवली आता आणि अजून एक छोटस आहे तुम्ही दोघंच केलेला नका. टिफिन नाही बोलते आंघोळ नाही. मी ऑफिसला जाईन तेव्हा टिफिन घेऊन येईल. झाला डबा पूर्ण स्वयंपाक झाला. ही बघा ना मी म्हटलं हेअर वॉश करून घे. ते सागरला बोलवते केस कापायसाठी तर माहित नाही बघा तिचं मूड काय म्हणते. नाही आज धुवून घ्या म्हणजे तर सागरला बोलवते म्हटलं केस कापायसाठी. बाय. चल तू प्रणव गेलेला आहे न्यूजपेपर घ्यायला. चला तर आमच्या ट्रेनरने सांगितला पुण्यनगरीचा हा पेपर. तर हा न्यूजपेपर काय रे आता किती असं हे झालं ना म्हणजे इंटरनेटमुळे किती चेंज झालं ना सगळं. ह्या गोष्टी खूप कमी. पण जे ओल्ड एज ज्यांचे सिनियर सिटीजन्स त्यांना न्यूजपेपर वाचायलाच आवडते. आपण तरी पेपर वाचून घेतो
किंवा अशा भरपूर ऍप्स आहे त्याच्यावर आपल्याला अपडेट्स येऊन जातात. तेच म्हणजे स्पेशली आमच्याकडे आई वाचतात पूर्ण पेपर टॉप टू बॉटम पूर्ण, एकही काहीच न्यूज सोडत नाही, एक एक लाईन आई वाचते. चांगलं पण तिला वाचायला मोबाईल पाहिजे. वगैरे Reading- बघायची सवय ती नाही आहे mobile ना. बघतच नाही. हा त्याच्यामुळे पण तिला रिडिंग असं करायला हवं हा, म्हणजे मला हा. तरी असं वाटते. आपण रिडिंग काहीच करत नाही त्याच्यामुळे आपली वोकॅब थोडी वीक असते. पण बघ ना आपल्याला लहानपणी आपले आई वडील बघ इंग्लिश न्यूजपेपर लावून द्यायचे आणि मग वाचा. आता युट्यूब वर बघतात. हा तेच आपण रिडिंग विसरलेलो रिडिंग करायला हवं. मुश्किल वाटते. अरे वा छान दिसत आहे. चल, आम्हाला बघा. आले कार्पेंटर येईल. कार्पेंटर 11 वाजता येईल. हो बाय करून दे. डबा आणून देईल मी ऑफिसला जाईल तेव्हा. हा हा ठीक. बस इथे बस बस. काय तू ड्रेस नाही चेंज केला बाबू? का इतका आवडला? टॉय ठेवायचे त्यात का? कसे पडेल नाही मग टॉय? खूपच भारी पोरगी आहेस. गेला इतका कपड्यांचा वेळ आहे, इतका
ह्या बाबतीत तर माझ्यावर गेली हा फ्रेंड. येस. चला. तुला मम्मा आवडते की डॅडी? डॅडी मम्मा. एक नाही आवडत कोणीतरी? आय लव्ह यू. आमचा आटोपलेला वर्कआउट जियानाला केला आम्ही पीक. आता जाऊ घरी. दीपाली करेल थोडं स्वयंपाकाचं जे उरलेलं प्रिपरेशन आहे ते. त्यानंतर मी करेल ऑफिसची तयारी आणि मग आईबाबांना देईल टिफिन आणि मग जाईल ऑफिस. बऱ्याच वेळापूर्वी जिममधनं आलं. माझे घरचे कामं सुरू आहे आणि जियांना बघा मी तुम्हाला दाखवते काय करते. तिने नाईट ड्रेसवर ड्रेस घातलेला आहे. हां, कोणी घालून दिला तुला ड्रेस? तूच घातला? हां, की डॅडीने घालून दिला? बापरे. आणि हे बुक्स बघा, जेव्हापासून स्कूल संपली आहे बस फक्त बुक्स आणि जियाना, आणि फक्त ह्या रूममध्ये राहते जियाना. पूर्ण वेळ इथे घालवते जियाना, है ना? तुला आवडतात बुक्स? आणि माझा इथे सुरू आहे स्वयंपाक. मेस आहे बिकॉज आज खूप गडबड झाली. एक नाही 3 भाज्या झालेल्या आहेत. मी बनवते चपाती बिकॉज प्लॅटफॉर्मवर बिलकुल जागा नाही आहे. सुरू आहे आज खूप धावपळ होते बिकॉज आज आहे प्रणवचं ऑफिस आणि ऑन द वेज प्रणव आईबाबांचा सुद्धा टिफिन नेऊन देईल बिकॉज बाहेर ऊन खूप आहे. तर एकदाचा प्रणवच टिफिन घेऊन जाईल तेच बरं जाईल, कारण की नंतर मग मला परत जियानाला घेऊन जावं लागेल त्याच्यामुळे. तर चला मी फटाफट सगळं वाइंडअप करते.